बाबा कुठून आलाय तुम्ही? शिंदेवाडी. शिंदेवाडी कोणती? शिंदे का? म्हणजे कर्जत तालुक्यात. काय होत होतं तुम्हाला? हात. कोणता हात? डावा. काय होत होतं? दुखत होतं. मग आता काय मालिश केल्यावर आता थांबलाय. उचला बरं हात वर. आता दुखत नाही अजिबात? थोडस आता दुखणार. एका इथे थांबतंय. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आले का? अगोदर हात उचलत नव्हता तुम्हाला? म्हणजे पहिल्या मशीनमध्ये तुमचा हात उचलायला लागलेला आहे. मग चांगला फरक पडला तुम्हाला? बरं. अजून किती वेळा बोलवलं तुम्हाला? आता काय जितक्या वेळा बोलत तेवढ्या वेळा यायचं. काय हां हां. बरं. सुखासाठीच करायचं सगळं. हां बरोबर आहे की. मग चांगला फरक पडतोय तुम्हाला? 100%. बरं. गुडघे दुखत होते का तुमचे? गुडघे, कंबर. पिंगळ्या. आता सगळं बरं वाटतंय? एकदम मोकळं. एकदम मोकळं झालं ना? एकदम. बरं. म्हणजे मसाज केल्यानंतर ज्या वेदना आहेत त्या सगळ्या वेदना बंद झाल्या तुमच्या? एकदम म्हणजे चाला येत नव्हतं. आता चांगलं चाला येतं? मोकळं वाटतंय सगळं? एकदम मोकळं. ठीक आहे. आजी तुम्ही कुठून आलेला? गांगड लिमगावनच. सुरुवातीला तुम्ही आला होता की इथं? दुसरी वेळ. काय होतंय तुम्हाला? सांगितलंय. मग दवाखान्यात गेलं तर ऑपरेशन करायला सांगितलं? हां. मग आता हे तर किती वेळ? दुसरी वेळ आहे. मग काय वाटतंय तुम्हाला? तरी पण 1 रुपयात जरा दिलं वाटतं. फरक पडलेला आहे थोडा? हाताचा असा उचलत नव्हता. आता उचलतोय? ह्याला मुंगे येतात. हां हां. साईडला डोक्यात असं घेऊ बाजू. बरं. आता बरं वाटतंय ना? कशी वाटते थेरपी तुम्हाला? भारी वाटतं. चांगली वाटते ना? पूर्ण शरीर मोकळं होते? बरं. ठीक आहे. कुठून आलाय मावशी तुम्ही? गांगर्डी लिमगाव. काय त्रास होता तुम्हाला? मला चालायला येत नव्हतं. गुडघेनी? मणका दुखत होता माझा. कमरेचा मणका? पाठीचा मणका? पाठीचा मणका. मला चालायच येत नव्हतं. मी अशी आडवी चालायच येत नव्हतं. आता ठीक आहे. आता चालतं येतं चांगलं? काम करते शेतात. होय. पहिलं काहीच करता येत नव्हतं? 5-6 वर्ष झालं काहीच नव्हतं करते. असं आहे ना? आता सगळं काम करते शेतीचं. आता चांगला फरक पडलेला आहे. किती दिवस झाले आता तुम्ही? मी आज कधी बी ते पेशंट असले. असं आहे ना? बरं. म्हणजे चांगला फरक पडतोय तुम्हाला? ठीक आहे. इकडे यायच्या कुठं दवाखान्यात गेला होता तुम्ही? कुठे गेला? नोबेलमध्ये होते 5 दिवस. नोबेलला? तिथं फरक पडला नाही तुम्हाला? औरंगाबादला ऑपरेशन करायचं सांगितलं. हां. मणक्याचं? मग आमचे वडील आले. मुळवाडीचे एक पेशंट आले. हां. ते म्हणलं चल बरं तुला फरक पडला तर पडला. हां. त्यांनी आणलं मला. म्हणजे नोबेलमध्ये फरक पडला नाही पण इथं आल्यानंतर तुम्हाला फरक पडला? मावशी तुम्ही कुठून आलाय? कर्जत तालुक्यामधून. काय होत तुम्हाला? माझं मणका खूप दुखत होतो. गुडघे सर शरीर साथच देत नाही. म्हणजे वजनामुळे दुखतंय ना? वजनामुळे पण मणका बी माझ्या गॅप सांगितलेला आहे. भरपूर डॉक्टर केलेले. फरक पडला नाही? नाही फरक पडला. किती वेळ आहे तुमची या ठिकाणी? दुसरी वेळ. कसं वाटतंय तुम्हाला? आता जरा थोडंसं मोकळं असं शरीर मोकळं वाटतंय. आणखी किती वेळ यायला सांगितले तुम्हाला? 2-3 वेळेस यायला सांगितले. म्हणजे अजून 3 वेळेस आल्यावर बरं होणार? हां बरोबर. बरं. गुडघे दुखत होते? गुडघे मणका कंबर. आता त्याला थोडा आराम पडलेला आहे? थोडा आराम. बरं. ठीक आहे. आपल्याकडे अशा प्रकारचे पॅरालिसचे पेशंट पण येतात सर. बरं. जे उचलून आणावं लागतात. काय 3-3, 4-4 जणांनी पॅरालिसचे पेशंट उचलून आणलेले. आणि पुलतांबे, कर्नाटक वगैरे त्या ठिकाणी जाऊन आलेले पेशंट सुद्धा आपण क्लिअर केलेले आहेत. ज्यांना 10-10, 15-15 वर्षापासून त्रास आहे. म्हणजे एक पाय पूर्ण काम करत नाही. अशा पेशंटला फक्त एवढंच की त्यांना 5 ते 10 वेळा यावं लागतं. 10 ते 15 वेळा. पॅरालिसिस ते पण क्लिअर करतो आपण. पॅरालिसिस असेल तरी त्याचा सुद्धा या ठिकाणी इलाज केला जात आहे. अशा प्रकारचे 10-15 पेशंट चांगले केलेत आपण पॅरालिसचे. बघा, पॅरालिसिस झालेले 15 पेशंट आजपर्यंत त्यांनी ठीक केलेले आहेत. बऱ्यापैकी म्हणजे 90% कव्हर झालेले. बघा. 100% दवाखान्यात बी कव्हर होत नाही होत सर. पॅरालिसिस नाही कव्हर. कव्हर होत नाही 100%. पण या ठिकाणी 90% त्यांनी कव्हर केलेले आहेत. तर असे पेशंट असतील तर त्यांनी सुद्धा एक वेळेस या ठिकाणी संपर्क साधा. यांची थेरपी घ्या. पूर्ण नसा ज्या ब्लॉकेज झालेल्या आहेत त्या पूर्ण व्यवस्थित करून देण्याचं काम ते करतायत.
पॅरालिसिसचं याच्यामुळेच होतो, आपली एखादी कुठेतरी नस बंद पडते आणि ते रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळं पॅरालिसिसचा झटका येतो आणि ती नस पुन्हा चालू करून दिली जाते, जेणेकरून तुमचं शरीर पुन्हा पहिल्यासारखं काम करतं. कोंडेज गावातील रेशन दुकानदार, त्यांचा मुलगा 22 वर्षाचा होता, त्याला पॅरालाइज झालेला. 25-30 लाख रुपये खर्च केला पण कुठेच फरक नाही पडला. इथे महिनाभर डेली येत होता. तर तो आता चांगला फिरतो, गाडी चालवतो, सगळी कामं डेली नॉर्मली करतो. त्याचं पॅरालिसिस बरं झालेलं आहे, पूर्ण बरा झालाय. बघा पॅरालिसिस 4 ते 5% थोडस नॉर्मल आहे. बरोबर आहे. पहिल्यापेक्षा पूर्ण 95% क्लिअर आहे. सुरुवातीला जर तू इथं आला असता ते सगळे पैसे वाचले असते. त्याला माहिती नव्हतं. हा बघा, म्हणजे माहिती नसल्यामुळं किती मोठं नुकसान झाले लक्षात घ्या. सुरुवातीला जर तो या ठिकाणी आला असता तर पूर्णपणे बरा झाला असता. ठीक. काय होते कधी येणं झालं आता राशीन ते पोरांचे. करायला होत आहे का? हा